राज्यातल्या राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे, कारण शरद पवारांचा पक्ष हा सत्तेत सहभागी होऊ शकतो, अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. याला कारण असं आहे, की राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांची भेट झाल्याची चर्चा आहे. एका 5 स्टार हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली आणि त्या दोघांमध्ये या सगळ्या परिस्थितीवर चर्चा झाली, अशी माहिती सध्या मिळते आहे. अजून एक कारण असं आहे, की देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला रवाना होणार आहेत, अशी माहिती मिळते. आता राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे, पूर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत अचानक दिल्लीला जाण्याचं काय कारण असू शकतं, तर त्यामागे ही घडामोड देखील असू शकते, असा अंदाज आता काढला जातोय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची जी दिल्ली वारी आहे, तर या दोन नेत्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतंय. आता या भेटीत चर्चा काय झाली, तर याबद्दल सांगताना अशी चर्चा रंगली आहे या भेटीबद्दल, की जर पवारांचा पक्ष हा एन-डी-एमध्ये सामील झालाच, तर पक्षासोबत काय काय वाटाघाटी केल्या जातील, कुठले पदं देता येतील, किंवा एन-डी-एमध्ये जर पक्ष सामील झालाच तर फक्त बाहेरून पाठिंबा द्यायचा की सत्तेत प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा, अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती मिळते. जर फडणवीस दिल्लीत आज जाणार असतील आणि जर ते गेले, तर ते कदाचित याच मुद्द्यावर चर्चा करतील की आणखीन काही दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा करतील, हे आता पाहणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे जर आपण राष्ट्रवादीचं एकूण संख्याबळाचा विचार केला, तर सध्या त्यांच्याकडे 10 आमदार आणि 8 खासदार आहेत आणि एकंदरीतच राष्ट्रवादीतल्या एका गटाचं असं म्हणणं आहे की आपण सत्तेत सहभागी व्हावं, एन-डी-एला पाठिंबा द्यावा. तर एकीकडे दुसऱ्या गटाचा विरोधी पक्षात बसण्याचा सूर आहे. त्यांची अजिबात इच्छा नाही आहे भाजपसोबत जॉईन होण्याची. त्यामुळे शरद पवारांच्याच पक्षात 2 विचार प्रवाह आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता विलिनीकरणाचा हा जो मुद्दा आहे, हा पुन्हा वर आलेला आहे. एकीकडे आपण पाहिलं होतं की अजितदादा ज्या वेळेला गेले, त्या काळात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या ज्या चर्चा होत्या, तर त्यांना बराच वेग आला होता. अजितदादा गेल्यानंतर देखील विलिनीकरणाच्या ज्या चर्चा होत्या, तर त्या मोठ्या प्रमाणात केल्या गेल्या होत्या. पण नंतर अजितदादांच्या गटाकडून त्या फेटाळल्या देखील गेल्या. त्यानंतर काँग्रेसमध्ये शरद पवारांचा पक्ष विलीन होणार, अशाही चर्चा आपल्याला मागच्या काही काळात ऐकायला आल्या. पण मागच्या काळात जर पाहिलं तर या चर्चा फक्त केल्या गेल्या. ठोस पाऊल कुठल्याच पक्षाकडून किंवा एक ठोस स्टेटमेंट असं कुठलंच आलेलं नव्हतं या बाबतीत बाहेर. त्यामुळे ही चर्चाही हवेत विरली. पण आता शरद पवारांचं जर एकूणच आपण धक्कातंत्राचं राजकारण जर पाहिलं, तर सध्या ज्या चर्चा सुरू आहेत सत्तेत सामील होण्याच्या, तर असा धक्काही ते देऊ शकतात, ही शक्यता आता आपल्याला नाकारता येत नाहीये. त्यामुळे या नेमक्या काय घडामोडी घडतात हे आपण पाहूच. पण या एकंदरीत सगळ्या परिस्थितीवर तुमची प्रतिक्रिया काय, ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील, तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.